संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं फलटणच्या श्रीराम नगरीत आगमन होत आहे। माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झालंय। स्वागत कमानी, आकर्षक रोषणाई, पालखी तळावरील स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृह आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त अशा सर्व सोयी सुविधांची जय्यत तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे। या सर्व स्थळांची कामं नगराध्यक्ष समशेर सिंग नाईक निंबाळकर यांनी रात्री उशिरा केली। पालखीसाठी फलटण शहरातील वाहतूक देखील वळवण्यात आल्याची माहिती आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी ही माहिती दिली आहे। निर्मल वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेतून नगरपालिका, पोलीस, आरोग्य, महसूल, वीज विभागांसह विविध यंत्रणांनी समन्वय साधत हे काम केलंय। आपल्या पालखी तळापासून जेव्हा आपण नाना पाटील चौकाकडे जात असतो तर त्यामध्येच एक दहिवडी चौक आहे। त्या दहिवडी चौकातून शिखर शिंगणापूरकडे जाणारा एक पर्यायी रस्ता आम्ही तो शोधलाय। व्यवस्थित तो डांबरी केलेला आहे आणि तो रस्ता हा विडणी पालखी विसायापाशी तो निघत असतो। त्याचा अंतर सुद्धा फार काही नाही, अंदाजे 9.5 किलोमीटर आम्ही पाहिलेलं आहे। तर हा पर्यायी रस्त्याने जर आपल्या वाहनांनी, पालखीतल्या वाहनांनी जर तो वापर केला तर निश्चितच त्या वाहन चालकांना एक चांगला रस्ता पर्याय मिळेल